आणि लातूरच्या औसामधनं एक मोठी बातमी येते। ही बातमी आपण पाहूया। औसामधल्या बूथ क्रमांक 49 वरती ईव्हीएम मशीनमध्ये काहीसा बिघाड झालाय। 45 मिनिटांनी हे ईव्हीएम मशीन त्यातली तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि मतदान पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेलं आहे। पण तब्बल 45 मिनिटं औसामधल्या बूथ क्रमांक 49 वरती ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मतदान खोळंबलेलं होतं। हा तांत्रिक बिघाड आता दूर करण्यात आलाय आणि मतदान पुन्हा सुरू झालंय। आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर आपल्या सोबत आहेत। निशांत, काय अपडेट्स? औसा इथे 49 क्रमांकाचं जो मतदान केंद्र आहे त्याच्यावरच्या एक मशीन जी आहे मशीन सकाळी मतदान सुरू झालं त्यावेळेसपासून बिघडलेली होती। ती सुरू करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्या बराच वेळ गेला। तब्बल 45 मिनिटांनंतर ही मशीन सुरू झाली आणि त्यानंतर मतदान सुरू झालं, मतदान प्रक्रिया सुरू झाली। मात्र 45 मिनिटं सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये जे मतदानाला आलेले लोक आहेत त्यांना बराच काळ तिथे तात्काळ उभं राहावं लागलं। नंदा, धन्यवाद निशांत या माहितीबद्दल। औसामध्ये 45 मिनिटं मतदान बंद होतं, तांत्रिक अडचण झाली होती ईव्हीएम मशीनमध्ये। ही अडचण आता दूर करण्यात आली आहे आणि मतदान पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।